नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान शिव आणि आळशी ब्राह्मणाची एक कथा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी आणि मनोरंजक कथा सांगणार आहे, जी एका छोट्या गावातील ब्राह्मण राजेश आणि त्याची पत्नी रोहिणी यांच्याबद्दल आहे. या कथेने आपल्याला जीवनात आळशीपणाचे नुकसान आणि मेहनतीचे महत्त्व शिकवलेले आहे. गावामध्ये राजेश नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी रोहिणी होती. राजेश अत्यंत आळशी होता, पण ते भगवान शंकराचे परमभक्त सुद्धा होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते भगवान शंकराची पूजा करायचे आणि त्यांचे नाम जपायचे. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये दोनच गोष्टी होत्या, पूजा आणि झोप. आपल्या आळशी स्वभावामुळे तो दिवसभर घरातच झोपून राहायचा. त्याची पत्नी रोहिणीला हे अजिबात आवडत नव्हते आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये अनेकदा भांडण सुद्धा होत असे. एके दिवशी रोहिणी म्हणाली, ऐका ना, आज लवकर जेवून शेतात जाऊया. कापणी आहे आणि घरात भाज्या बनवण्यासारखे काहीच उरलेले नाही आणि एखादी भाजी घेऊन या, नाहीतर जेवण तयार होणार नाही. पण राजेशने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा झोपायला गेला. दुसरीकडे कैलास पर्वतावर माता पार्वती भगवान शंकरांना म्हणाले, प्रभू, हा तुमचा भक्त कसा आहे? तो तुमची भक्ती करतो पण काहीही काम करत नाही. तुम्ही याला मार्गदर्शन केले पाहिजे. भगवान शंकर हसत म्हणाले, हा माझा भक्त आहे, पण त्याचा आळशी स्वभाव योग्य नाही. योग्य वेळी मी त्याला योग्य शिक्षा देईन. दुसरीकडे रोहिणी पुन्हा बोलली, लवकर शेतात जा, कापणी करायची आहे. आज कापणी नाही केली तर जनावरं खाऊन टाकतील किंवा कोणीतरी चोरून नेईल. पण राजेशला त्याचा काहीही फरक पडला नाही आणि तो शांतपणे बेडवर पडला होता. रागाच्या भरात रोहिणीने स्वयंपाकघरातून पाण्याची बादली आणून राजेशच्या अंगावर टाकली. दोघांमध्ये वाद झाला आणि मग राजेश रागाच्या भरात घराबाहेर पडला आणि भोलेनाथाच्या मंदिराच्या दिशेने गेला. मंदिरात जाऊन राजेश भगवान शंकराला म्हणाला, प्रभू, जर मी तुमची भक्ती मनापासून केली असेल तर मला आशीर्वाद द्या. त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकर हे त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, तू माझा परमभक्त आहेस. तुझ्या भक्तीमुळे मी खूप प्रसन्न आहे. आता सांग, तुला कोणती देणगी हवी आहे? राजेशने देवाला एक अशी वस्तू मागितली जी त्याचे ऐकते आणि त्याचे सर्व काम करते. भगवान शंकरांनी त्याला एक छोटा त्रिशूळ दिला आणि म्हणाले, या त्रिशूळाला ज्यावर ठेवशील ते आपोआप काम करेल. पण लक्षात ठेव, जर तू एखादे काम नाकारले तर त्रिशूल कायमचे नाहीसे होईल. राजेश खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता याला काम करावे लागणार नाही. राजेशने त्रिशूल घरी आणले आणि आपल्या पत्नीला याबद्दल सांगितले. रोहिणीला सुरुवातीला विश्वासच बसला नाही, पण त्रिशूळाची जादू पाहून तिला सुद्धा खूपच आश्चर्य वाटले. काही दिवस गेल्यानंतर राजेशने त्रिशूलाचा वापर करून सर्व कामे सहजपणे केली. त्रिशूलाच्या मदतीने त्याचे सर्व काम सहज होत होते. एक दिवस राजेशच्या पत्नीने चहा बनवण्यासाठी त्रिशूळाला भांड्यावर ठेवले आणि म्हणाली की मला एक कप चहा दे. मग लगेचच दूध, साखर आणि चहाची पाने आपोआप त्या भांड्यांमध्ये मिसळली आणि चहा बनवून तिच्या समोर आला. त्यांनी प्रत्येक कामामध्ये त्रिशूळाचा वापर केला. बागेला पाणी द्यायचे असेल तर तो त्रिशूल पाण्याच्या पाईपवर ठेवून म्हणेल, पाईप ही एक बादली पाणी स्वतः फुलांवर टाक आणि नळ आपोआपच पाणी भरायला सुरुवात करतील. अशा प्रकारे राजेश प्रत्येक कामामध्ये त्रिशूळाची मदत घेत असे. एके दिवशी राजेशला भूक लागली आणि त्याने अनेक प्रकारचे पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आपल्या थाळीवर त्रिशूळ ठेवला आणि म्हणाला, मला चवदार पदार्थ हवे आहेत. मग लगेचच वेगवेगळ्या पदार्थांची थाळी त्याच्या तोंडामध्ये पोहोचायला सुरुवात झाली. आधी तो खूप आनंदित होता, पण थोड्याच वेळात त्याची भूक ही संपली
आणि तो बाकीचे अन्न खाऊ शकला नाही. जेवण येतच होते. राजेश चिडला आणि ओरडू लागला. त्याला भगवान शंकरांची चेतावणी आठवली की काम करताना त्रिशूळाला नकार दिल्यास वरदान संपेल. तो थोडा वेळ थांबला, पण शेवटी त्याला त्रिशूळाला थांबायला सांगावे लागले आणि त्रिशूळ हे लगेच गायब झाले. त्रिशूळाला गहाळ झालेले पाहून राजेश हा दुःखी झाला, पण त्याला समजले की भगवान शंकरांनी त्याला हा धडा शिकवण्यासाठी दिला आहे. आळशीपणा आणि काम टाळण्याची प्रवृत्ती यामुळेच त्याला हे सहन करावे लागले. त्याने वचन दिले की तो आतापासून आळशीपणा सोडेल आणि स्वतःचे काम स्वतः करेल. त्या दिवसापासून राजेशने आळस सोडला आणि शेतात जाऊन तो कष्ट करायला सुरुवात केली. सर्व कामे स्वतः करायची सवय लावली आणि त्याचे आयुष्य हे अगदी आनंदी झाले. त्याची पत्नी रोहिणी ही सुद्धा खूप आनंदी झाली आणि त्यांच्यामधील भांडणे सुद्धा संपली. तर मित्रमैत्रिणींनो, ही राजेश आणि त्याच्या पत्नीची शंकर महादेवांची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.